कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरात बुधवारी रात्री पसरलेल्या एका बातमीने नागरिकांसह पोलीस यंत्रणेलाही तात्काळ धाव घेण्यास भाग पाडले। बातमी अशी होती की एका जिवंत अर्भकाला निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आलंय। क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। नागरिकांची काळजी, हळहळ आणि भावनिकता जागी झाली। रात्रीचा गडद अंधार असतानाही शेकडो लोकांनी डोळ्यात आशेचा किरण घेऊन त्या अर्भकाचा शोध सुरू केला। राजारामपुरी पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने पथके रवाना केली। 4-4.5 तास संपूर्ण परिसर पिंजून काढला गेला तरीही कुठेही अर्भक आढळलं नाही। तेव्हा प्रश्न उभा राहिला की खरंच कुणीतरी अर्भक या ठिकाणी फेकलं होतं का, की फक्त कुणाला रडण्याचा भास झाला, की ही केवळ निराधार अफवा होती। पोलिसांनी जबाबदारी पार पाडत दुसऱ्या दिवशी देखील शोध मोहीम राबवली, पण निष्कर्ष एकच निघाला, ही केवळ अफवा होती। मात्र या संपूर्ण घटनेतून दोन चित्र स्पष्टपणे समोर आली आहेत। नागरिकांची जागरूकता आणि एकजूट। रात्र असो वा दिवस, कोल्हापूरकर मदतीसाठी तत्पर असतात हे पुन्हा अधोरेखित झाले। एका अज्ञात बाळाच्या शोधासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला, ही समाजातील संवेदनशीलतेची जाणीव करून देणारी बाब आहे। दुसरी म्हणजे पोलिसांची जबाबदारी आणि तत्परता। माहिती खरी खोटी असो, पोलिसांनी कोणतीही हयगय न करता तातडीने मोहीम उभारली। नागरिकांच्या शंकेलाही तेवढ्याच गांभीर्यानं प्रतिसाद दिला। शेवटी ती अफवाच ठरली, पण या घटनेने कोल्हापूर शहर किती जागरूक, मदतीला धावणारे आणि पोलीस किती सतर्क आहेत याचं जिवंत उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं। धडा मात्र स्पष्ट आहे, अफवा काहीही असो, पण समाज भावना आणि पोलीस नागरिक एकजूट हीच खरी ताकद आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।